स्वागतम सुस्वागतम. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. आज जिल्हा परिषद शाळा नदीची वाडी आणि साखरवाडी या ठिकाणी देवास्थित पाटील कुटुंबियांचे आगमन झाले. यावेळी आंबिली गावचे निवृत्त पोलीस अधिकारी गोपालदादा सावंत यांचे मोलाचे असे सहकार्य लाभले. धन्यवाद दादा. स्वागतम हा मानाचा मुजरा. थांबा. आणतात आणि फक्त मी त्यांच्याबरोबर सोबत असतो. मी काही रुपये काढलो की रुपये खर्च नाही, त्यांच्यासोबत असतो मी. पण करणार ते लोक असतात. मागे रासला गेले, एक एक साडी दिली, आपले 2-2 किलो फराळ देतात त्यांना. आणि भरपूर म्हणजे 5 वर्ष आम्ही असंच करतो, त्यांच्यासोबत करतो. आणि आतापर्यंत विचार केला आता करायचं कुठे. एक गाव घेतलं होतं आम्ही, पण ते गावाचं काही आम्ही शिक्षकाचं आम्हाला काही आलंच नाही. मग आम्ही नेमका मग सरांना मला फोन केला, मी बोलतो तिकडे आहे म्हटलं, अभिनंदन तुम्ही म्हटलं आपल्या गावाजवळ आहे म्हटलं. ठीक आहे म्हटलं, तुमच्याकडे मी येतो म्हटलं. हे मी आलो येते आणि त्यांना सांगितलं सगळं असं जो देणार म्हणून आमच्या समाजासाठी करणारा माणूस आहे, गोरगरिबांसाठी करणार आहे. आम्ही त्याला भगवानच मानतो. ते माणसाला एवढे म्हणजे आपल्यासाठी करतो तुम्हाला, त्यांना एवढं लांबून येऊन आपल्यासाठी करतो. पोराबाळांना पेन्शन देतात, बरोबर सगळे वया पुस्तकं देतात. आम्हाला आम्ही शहराला तिथून पायी जायचं, आम्ही तिथे शहराला पायी बांधावरून जायचं बांधावरून. तर आम्हाला एक बरोबर भेटत बरोबर शाळेत. तर आम्हाला आनंद वाटायचा, खूप आनंद वाटायचा आम्हाला. बाबा हे काहीतरी भेटले मला, आणि तिथून आम्हाला काहीतरी भेटेल त्याकरता भेटता आम्ही नोकरीला पण लागलो. तसेच म्हणजे पोरांची पण उत्सुकता होईल बाबा मला काहीतरी भेटतं, मला शाळेत काय जावं लागेल, मला पुढे मला शिकलं पाहिजे. आपला समाज आहे ना असं शिकत नाही जास्त. सुविधा भरपूर आहे आपल्याकडे, म्हणजे कोणतं देणार पण दानशूर लोक भरपूर आहे आपल्यासाठी. पण आपण घेतल्या पाहिजेत, योग्य ते केल्या पाहिजे आपण. तसंच आमचे समजा पाटील साहेबांचा सगळा परिवार नेहमी असतो आणि त्यांचं आम्हाला खूप योगदान आहे. आणि त्यांच्यासाठी आपण एवढे करतात, त्यासाठी आपण 2 मिनिटं मी संपूर्ण टाळावा त्यांच्यासाठी. समाजाचा एवढा त्यांना कळवला आहे की त्या कळवल्यापोटी ते इथपर्यंत असतात, आम्हाला घेऊन येतात. त्याच्यात भारतेंद्र पाटील हे पण माझे भाऊ आहेत, ते सुद्धा त्यांचा पूर्ण दिवस वेळ काढून इकडे आलेले आहेत. हे बघितलं इकडे सर्व खूप म्हणजे असं जीवाला लागतं. आणि तुम्हाला सर्वांना बघून आहे ना खरंच खूप आनंद झाला की आम्ही एवढ्या 5-6 वर्ष फिरतो ना वाड्याना, आदिवासी पाड्याना. एवढं म्हणजे गावातल्या एवढ्या महिला कधीच बघितल्या नव्हत्या. फक्त शाळेतली मुलं भेटतात. दिवाळीला जेव्हा येतं तेव्हा महिला भेटतात. दिवाळीला आम्ही फराळ घेऊन साडी घेऊन येतो. पण ते एकच वाडे कुठले तरी आम्हाला करायला भेटतं ना, हे सर्व वाडे आम्हाला भेटतात. यावर्षी नक्की तुमच्याकडे आम्ही दिवाळीला येऊ, फराळ घेऊन येऊ. नक्की एवढ्या लांब काय असेल पण येऊ आम्ही. आणि दुसरं एक शाळेतले मुलं बघा बरेच 15, 16, 17 जे काय आहे खूप छान अभ्यास करतात. आता ते प्रार्थना वगैरे बोलले किती छान सुंदर पोर आहे. त्यांना फक्त त्यांच्या पाठीशी तुम्ही उभं राहायचं आहे, त्यांना शिक्षण द्यायचं आणि ते जर शिकले तर तुमची सर्व गरिबी दूर होईल. तर त्यांना शिक्षण देण्यासाठी तुम्ही मेहनत करायची, त्यांना प्रोत्साहन द्यायचं, त्यांना शाळेत पाठवायचं, त्यांचं कपडा लागतं व्यवस्थित करायचं. ते शिकले तर आपलं भविष्य चांगलं आहे, त्यांचं भविष्य चांगलं. पुढे त्या मुलांना आपल्यासारखी मोलमजुरी करायची गरज नाही लागणार. ते चांगलं कुठेतरी नोकरी करायला लागते. कोणी पोलीस होईल, कोणी इंजिनियर होईल, कोणी डॉक्टर पण होऊ शकतो. तर हे आपल्या देशाचं भविष्य आहे. या मुलांकडे आपण लक्ष द्यायचं. आणि तुम्हाला बघून खरंच खूप आनंद झाला. एवढ्या वर्षाने आम्ही करतो असा म्हणजे माहोल कधी बघितला नव्हता. आणि मगर सर आहे आता
भले 4-5 दिवस झाले असतील तुमच्याकडे आले, पण त्यांचा अनुभव तुम्ही बघितला असेल की किती काळजी घेतात पोरांची. ते 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 आल्यामुळे बघा मला वाटतं 1-2 वर्ष तुमच्याकडे लाईट पण येईल आणि पाणी पण येईल आणि रोजचं काम पण होईल. एवढे ते मगर सर म्हणजे जे कोणी करणार आहे, मग आमदार असेल खासदार असेल, त्यांच्या मागे लागून किंवा आमच्या लोकांच्या मागे लागून आम्ही पण तुम्हाला सहकार्य करू. आम्ही बघा, आम्ही तुमच्याकडे मत मागायला आलो नाही, आम्ही कोणी निवडणुकीला उभे नाही की आम्ही तुम्हाला आश्वासन देतो वगैरे. असं काय नाही, पण तुमच्यासाठी जेवढं आम्हाला मेहनत करता येईल तेवढे आम्ही करत राहू. आम्ही निवडणुकीच्या वगैरे भानगडीत नसतो. आम्ही येत फक्त आमचं काय गोरगरिबांसाठी काय करता येईल ते करतो. आता हे वह्या पुस्तकं म्हणजे काय शाळेचं साहित्य वगैरे हे आमच्याकडे कुठून आलं माहित आहे का? आमच्या घरी गणपती असते. तुमच्या इकडे असतो का वाढीत गणपती? आमच्याकडे गणपतीला येणारे लोक काय करतात पाहुणे मंडळी माहित आहे का? ते पेढे आणतात, मोदक आणतात, हार आणतात. आता ते हाराचा काय उपयोग नाही. 10 मिनिटं गणपतीच्या गळ्यात राहते आणि कचऱ्याच्या डब्यात जातो. पेढे मोदक कोणी खात नाही, अशी परिस्थिती आहे. ते खराब होऊन जातं. तर मी त्या लोकांना सर्वांना माझी सूचना असते, मी आमंत्रण देतो, त्याच्यात पाठवतो की बाबा कोणी लाडू, मोदक, पेढे, हार, फळं वगैरे कोणी आणू नका. आणायचंच असेल तर असं शालेय साहित्य आणा, जे शाळेतल्या मुलांना, गरीब मुलांना उपयोगात येईल असे साहित्य आणा. तर माझ्या नातेवाईकांनी, सर्व आमच्या नातेवाईकांनी अशा गोष्टी आणल्या. त्या गोष्टी तुम्हाला वाटायला लागल्या. तर ह्या जर गोष्टी वह्या, पुस्तकं, पेन्सिल वगैरे पोरांना मिळालं, त्याचा मुलांना फायदा होईल. आता जर समजा हे कोणी आणले नसते, आम्ही आलो नसते, तर ते कोणाला मिळाले नसते. पण हे मुलांसाठी, गरीब मुलांसाठी खूप गरज आहे. कारण शिक्षण आज वाघिणीचं दूध असतो असं म्हटलं जातं. बाबासाहेब आंबेडकर म्हणलेले शिक्षण वाघिणीचं दूध आहे. आणि तो दूध पिईल, तो डरकाली फोडल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे तो शिक्षण घेईल, तो मोठे झाल्याशिवाय राहत नाही. शिक्षण खूप महत्वाचं आहे. शिक्षणासाठी तुम्ही मदत करा, आम्ही पण आमच्या परीने तुमच्यासाठी सहकार्य करत राहू. तर एवढंच बोलतो की आज तुम्ही आम्हाला इथे येण्याची संधी दिली. खास करून सावंत साहेब, त्यांच्यामुळे तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचलो. मगर सर दुपारपासून आमच्या सोबत आहेत. तर मगर सर पण खूप तुमच्यासाठी करू शकतात. कारण त्याही जे सांगितलं की त्या मुलांचं जे शॅम्पूने केस वगैरे धुवून वगैरे काढले, त्याच्यावरून तुम्ही समजू शकता की मगर सर काय करू शकतात, किती प्रेम करू शकतात तुमच्या या मुलांवर, तुमच्या वाढीवर. तुम्ही त्यांना सहकार्य करा. आणि आज जी संधी दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि माझे 2 शब्द संपवतो.